या टोपल्याखाली मांजर काय करतंय जाणून घेण्यासाठी व्लॉग शेवट पर्यंत पहा. हाय गाईज, मी रोहित आणि आज आमच्या गार्डन मध्ये सापडलो होतं आम्हाला एक छोटंसं मांजराचं पिल्लू, जे की दिवसभर बाहेर ओरडत होतं. आम्ही आवाजाच्या दिशेने गेलो की समजलं की तिथे एक कोणीतरी मांजरीचं पिल्लू आणून सोडलंय. त्यासाठी आम्ही खाली एक पोटा आतून त्याच्यावरती टोपलं ठेवलं आणि त्यासाठी जागा बनवली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते त्याच्यामध्ये जाऊन बसलं सुद्धा. एवढंसं छोटं पिल्लू यार कोणाला कसं सोडू वाटत असेल. मी आणि कल्पेशने ठरवलं की आपण याला पाळूया. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे घरामध्ये ते घाण करेल. मग याला राहण्यासाठी आम्ही बाहेरच सोय केली. ते मस्त ते टोपल्याखाली जाऊन बसायचं आणि कोणी आल्यानंतर बाहेर यायचं. इतकं छोटंसं पिल्लू यार, त्याला कितीतरी दिवसापासून खायला नव्हतं भेटलेलं. आम्हाला त्याचं रात्रभर ओरडण्याचा आवाज येत होता, पण त्याचं नशीब की त्याला आम्ही अडॉप्ट केलं. आम्ही त्याला अडॉप्ट करण्याचा निर्णय तर घेतला, पण त्याच्यासाठी रोज दूध सुद्धा आणावं लागणार आहे. थोड्या वेळ मी त्याच्यासोबत खेळलो आणि आता वेळ होती दूध आणण्याची. ते इतकं लहान असून सुद्धा कल्पेशची पायाशी खेळायला लागलं. मी चाललो दूध आणायला बाहेर. डेअरीवरती दूध विकणाऱ्या काकाकडून मी 20 रुपयाचं दूध घेतलं. त्यानंतर आठवलं यार आपल्या गावाकडे किती दूध स्वस्त मिळतं. दूध घेऊन निघालो मी वापस आपल्या रूमकडे. इथं आल्यानंतर त्याला एका छोट्याशा वाटीमध्ये दूध दिलं प्यायला. त्याला पण भूक लागलेली असल्या कारणाने त्यांनी दूध पूर्ण पिऊन घेतलं. आम्ही ठरवले की काही दिवसांनी राहायला घर बनवूया. असं कर ज्यामध्ये त्याला थंडी पण नाही वाजली पाहिजे आणि रात पण आला पाहिजे. तुम्हाला पण त्याचं घर कसं बनवायचं हे पाहायचं असेल तर फॉलो नक्की करा. कमेंट मध्ये नक्की सांगा आपण यासाठी कसं घर बनवलं पाहिजे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.